लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC सुविधेवरनं संभ्रम निर्माण झालाय, तर सौदी अरेबिया आणि UAE मध्ये ऑस्ट्रेलियातून वाळू का आयात करावी लागतेय? रेल्वेच्या नवीन वेळापत्रकामुळे प्रवाशांना दिलासा मिळालाय, तर तंबाखूजन्य उत्पादनांवर नवीन उपकर लागू होणार आहे. फास्टॅग KYC प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा करण्यात आली आहे, तर भारतीय क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय प्रशासन कायदा लागू केला जाणार आहे. अक्षय खन्नावर पुन्हा एकदा गंभीर आरोप झाले आहेत. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 2 जानेवारी वार शुक्रवार. तुम्ही ऐकत आहात isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC सुविधेची. महायुती सरकारच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्यांसाठी ई-KYC अनिवार्य करण्यात आलेला आहे. ही प्रक्रिया 18 सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी ई-KYCची अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. योजनेनुसार आता 31 जानेवारीपर्यंत ई-KYC पूर्ण करण्याची संधी मिळेल. जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाला अद्याप याबद्दल अधिकृत पत्र मिळालेलं नाहीये. त्यामुळे प्रक्रियेबाबत महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. अनेक महिला निर्धारित वेळेत त्यांचं ई-KYC पूर्ण करू शकलेल्या नाहीयेत आणि म्हणूनच विभागानं ही मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. ही मुदत 31 डिसेंबर रोजी संपत असताना मोठ्या संख्येनं महिलांच्या ई-KYC प्रक्रिया अद्यापही अपूर्णच असल्याचं समोर आलं. ग्रामीण भागात तांत्रिक समस्या, इंटरनेट समस्या, माहितीचा अभाव आणि कागदपत्रांमधल्या त्रुटी यामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांचं ई-KYC पूर्णच करता आलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अंतिम मुदत वाढवण्याची चर्चा आहे. ई-KYC साठी नेमकी अंतिम मुदत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये. ई-KYC सुविधा अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीची. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण जगातल्या सगळ्यात मोठ्या वाळवंटी देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींना वाळू आयात करावी लागतेय. सौदी अरेबियाच्या भविष्यकालीन शहरांना, UAEच्या गगनचुंबी इमारतींना आणि अब्जावधी डॉलर्सच्या मेगा प्रकल्पांना मागणी असलेली वाळू नेहमीच वाळवंटातील वाळूपेक्षा पूर्णपणे वेगळी असते. हा फरक या देशांना ऑस्ट्रेलियासारख्या दूरच्या देशांकडे पाहण्यास भाग पाडतोय. वाळवंटातील वाळूचे कण इतके गुळगुळीत असतात की ते सिमेंटला नीट चिकटत नाही. परिणामी कॉन्क्रीट कमकुवत होतं आणि जड इमारतींचं वजन सहन करू शकत नाही. म्हणूनच उंच इमारती, पूल, महानगरं आणि मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी विशेष प्रकारच्या वाळूचा वापर आवश्यक आहे. ऑस्ट्रेलिया हा बांधकाम दर्जाच्या वाळूचा जगातील सगळ्यात मोठा निर्यातदार देश आहे. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियानं अंदाजे $273 दशलक्ष किमतीची वाळू निर्यात केली होती. सौदी अरेबियातल्या प्रकल्पांमध्ये गुणवत्तेशी तडजोड करणं शक्य नाहीये, त्यामुळे परदेशी वाळूची आयात करणं आवश्यक आहे. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे गाड्यांच्या नवीन वेळापत्रकाची. पश्चिम रेल्वे लांब पल्ल्याच्या मेल एक्सप्रेस, मेमो आणि डेमो गाड्यांचं नवीन वेळापत्रक लागू झालंय. या बदलांमुळे गाड्यांची वेळ अधिक अचूक होणार असून प्रवाशांचा प्रवास कमी वेळात आणि अधिक नियोजित पद्धतीनं होणार आहे. मुंबई सेंट्रल विभागात 29 गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता काही गाड्या लवकर सुटतील, तर काही गाड्या आधीपेक्षा वेळेवर गंतव्यस्थानी पोहोचतील असं सांगण्यात येत आहे. मुंबई सेंट्रल इथे सुरू झालेल्या बांधकामामुळे काही गाड्यांचे टर्मिनस हे बदलण्यात आले आहेत. हे बदल प्रवाशांना होणाऱ्या त्रासाची काळजी घेऊन करण्यात आलेले आहेत. गाड्या वेळेवर धावाव्यात यासाठी 29 गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. काही गाड्या या वेळेच्या थोड्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत, तर काही गाड्या आधीच्या वेळेपेक्षा लवकर सुटणार आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी काही गाड्यांना नवे थांबेही देण्यात आलेले आहेत. तसंच काही गाड्यांच्या मार्गांचा विस्तार करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नवीन वेळापत्रकामुळे गाड्या अधिक वेळेवर, जलद आणि सोयीस्कर होऊ शकणार आहेत. पॉडकास्टची चौथी बातमी आहे पान मसाल्यावरच्या आरोग्य उपकराची. 1 फेब्रुवारीपासून
तंबाखू उत्पादनांवर अतिरिक्त उत्पादन शुल्क आणि पान मसाल्यांवर आरोग्य उपकर लागू केला जाईल. सरकारनं दिलेल्या माहितीनुसार तंबाखू आणि पान मसाल्यांवरील नवीन कर जीएसटी व्यतिरिक्त असतील. हे अशा हानिकारक उत्पादनांवर सध्या आकारल्या जाणाऱ्या भरपाई उपकराची जागा घेतील. सरकारी अधिसूचनेनुसार 1 फेब्रुवारीपासून पान मसाला, सिगरेट, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर 40% दरानं जीएसटी आकारला जाईल, तर बिड्यांवर 18% वस्तू आणि सेवा कर आकारला जाईल. पॉडकास्टची 5वी बातमी आहे KYV प्रक्रियेची. राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्या कार चालकांसाठी सरकारनं एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं कार, जीप आणि व्हॅनसाठी फास्ट टॅगशी संबंधित नो युअर व्हेइकल प्रक्रिया रद्द करण्याची घोषणा केली आहे आणि हा नवीन नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून जारी केलेल्या सर्व नवीन फास्टॅग्सवर लागू होणार आहे. या निर्णयामुळे लाखो वाहन मालकांना दिलासा मिळू शकेल, ज्यांना फास्टॅग सक्रिय झाल्यानंतर वारंवार कागदपत्रांची पडताळणी आणि बँकेकडनं पाठपुरावा करावा लागत होता. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. भारतीय क्रीडा क्षेत्रात मोठा बदल घडवणारा राष्ट्रीय प्रशासन कायदा अंशतः लागू झालाय. यानुसार आता राष्ट्रीय क्रीडा मंडळ आणि राष्ट्रीय क्रीडा न्यायाधिकरण स्थापन करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी या योजनेला सगळ्यात मोठा क्रीडा सुधारणा उपक्रम असं संबोधलंय. त्यामुळे भारताचं हे क्रीडा क्षेत्रातलं ऐतिहासिक पाऊल असं यावेळी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नव्या कायद्याची काही ठराविक कलमं लागू करण्यात आलेली आहेत. या तरतुदींनुसार पुढील निवडणुकांनंतर सर्व क्रीडा संस्थांच्या कार्यकारी समित्या कमाल 15 सदस्यांच्या असणार आहेत. यामध्ये किमान 2 खेळाडू असणं बंधनकारक असेल. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात अभिनेता अक्षय खन्नाची. दृश्यम 3चा वाद सुरू असतानाच लेखक दिग्दर्शक मनीष गुप्ता यांनी अक्षय खन्नाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. मनीष गुप्ता यांनी याआधी सेक्शन 375 या चित्रपटात अक्षय खन्नासोबत काम केलं होतं. मनीष यांच्या म्हणण्यानुसार 2017 मध्ये सेक्शन 375 साठी अक्षय खन्नानं करार केला होता. त्याबाबतचं मानधन 2 कोटी रुपये ठरलं होतं आणि त्यासाठी त्यानं 21 लाख रुपये ॲडव्हान्सही घेतला होता. मात्र काही काळानंतर ज्या तारखा त्या चित्रपटासाठी देण्यात आल्या होत्या त्या अक्षयनं दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरल्या. अक्षय दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेला, ज्यामुळे सेक्शन 375 ची टीम जवळपास 6 महिने अडचणीत सापडली. पुढे अक्षय परतल्यानंतर त्यानं ठरलेल्या कराराच्या विरोधात मानधन वाढवण्याची मागणी केली. एका मागोमाग एक होणाऱ्या या आरोपांमुळे अक्षय खन्नाच्या व्यावसायिक वर्तुळात नव्या चर्चांना तोंड फुटतंय. मात्र या सर्व आरोपांवर अक्षय खन्नाकडनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. आता आपण उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.